नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी 2015 यावर्षी STI मुख्यला अर्थशास्त्र किंवा अर्थव्यवस्था या विषयाचे जे प्रश्न आलेले होते ते आज डिस्कस करणार आहोत, त्याची उत्तरं जाणून घेणार आहोत, जेणेकरून तुम्हाला आगामी काळामध्ये अर्थशास्त्र हा विषय नेमका कशा पद्धतीने वाचावा, कोणते टॉपिक महत्त्वाचे आहे, मुख्यत्वे STI मुख्यसाठी त्याची आयडिया किंवा कल्पना या ठिकाणी येणार आहे. चला सुरुवात करूया. 49 नंबरचा प्रश्न. आपण याच्या आधीचे जे प्रश्न आहेत ते 2015च्या STI मुख्य पार्ट 1 मध्ये बघितलेले आहे. ओके, त्याच्यामध्ये आपण भूगोल, इतिहास, राज्यघटना, RTI आणि संगणक हे टॉपिक बघितले होते. या ठिकाणी आपण अर्थशास्त्र बघतोय. पहिलाच प्रश्न आहे की दारिद्र्य निर्मूलनासाठी भारत सरकारने खालीलपैकी कोणती योजना कार्यान्वित केली? एकात्मिक ग्रामीण विकास योजना, IRDP ज्याला द इंटिग्रेटेड रुरल डेव्हलपमेंट प्रोग्राम असं म्हटलं जातं, राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना ज्याला NREP म्हणतो आपण, द नॅशनल रुरल एम्प्लॉयमेंट प्रोग्राम, तिसरी ग्रामीण भूमिहीन रोजगार हमी योजना RLEGP, द रुरल लँडलेस एम्प्लॉयमेंट गॅरंटी प्रोग्राम, आणि पुढचं होतं वरीलपैकी सर्व दारिद्र्य निर्मूलनासाठी भारत सरकारच्या योजना. मित्रांनो, वरील जर तीनही योजनांकडे आपण लक्ष दिलं तर आपल्या लक्षात येतं की या सर्व योजना दारिद्र्य निर्मूलनासाठी होत्या. पॉवर्टी जी आहे ती कमी करायची, ॲलिव्हिएट करायची, त्यासाठीच्या या योजना होत्या. आता याच्याबद्दल तुम्ही अधिक माहिती काढू शकतात. या योजना कधी सुरू झाल्या, याची आणखी कोणकोणती उद्दिष्ट होती, कोणाच्या कालखंडात सुरू झाल्या, अनेक मुद्दे आहेत. पुढे हे कर केंद्र शासनाच्या अखत्यारीत येतात. कोणते कर येतात? आयकर, सीमाशुल्क, निगमकर, पथकर. केंद्र सरकारच्या अखत्यारीत कोणते कर येतात? खाली ऑप्शन जर बघितले तर तुम्ही या ठिकाणी बघता आहात, तुम्हाला काही ऑप्शन्स दिसत आहेत. आता आपण बघूया, ऑप्शनकडे लक्ष देऊया. आयकर केंद्र सरकारचा कर आहे. सीमाशुल्क, आयकर ज्याला आपण इन्कम टॅक्स म्हणतोय, सीमाशुल्क ज्याला आपण कस्टम ड्युटीज म्हणतोय, आणि निगम कर ज्याला आपण महामंडळ कर किंवा कॉर्पोरेशन टॅक्स असंही म्हणतोय. तीनही कर केंद्र सरकारकडे आहेत, मात्र पथकर केंद्र सरकारकडे नाही आहे. म्हणून उत्तर येतं आहे 3, ABC फक्त. पुढे खालीलपैकी कोणती संकल्पना आर्थिक आणि वित्तीय बाबींचे अनेक देशातील विस्तार सूचित करते? बघा, आर्थिक आणि वित्तीय बाबींचे अनेक देशातील विस्तार, एक्सपान्शन ऑफ इकॉनॉमिक अँड फायनान्शियल ॲक्टिव्हिटीज अक्रॉस द नॅशनल बाउंड्रीज. कोणती संकल्पना आहे की ज्याच्यातून हा विस्तार सूचित होतो? खाजगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरण की वरीलपैकी सर्व? आता तुमच्या लक्षात येईल, नावावरूनच लक्षात येईल की विस्तार आहे आर्थिक वित्तीय बाबतीतला, अनेक देशांमधील विस्तार आहे, याला आपण जागतिकीकरण असं म्हणतो, याला आपण ग्लोबलायझेशन असं म्हणतो आहे. पुढे भारत सरकारचे अंदाजपत्रक खालील माहिती देते. बघा, बजेट ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया गिव्ज इन्फॉर्मेशन अबाउट पुढच्या वर्षाचे अंदाज, बजेट एस्टिमेट्स ऑफ द फॉलोइंग इयर, आधीच्या वर्षाचे वास्तविक आकडे, ॲक्च्युअल फिगर्स ऑफ द प्रेसिडिंग इयर, चालू वर्षातील अंदाज व सुधारित आकडे, बजेट अँड रिवाइज फिगर्स फॉर द करंट इयर, आणि सरकारच्या महसूल व खर्च यांचा पूर्ण तपशील ज्याला हे कम्प्लीट पिक्चर म्हणतो आपण, ते कशाची माहिती देतं आहे अंदाजपत्रक किंवा बजेट भारत सरकारचं? 62 नंबरचा प्रश्न. मित्रांनो, त्याच्यामधून सगळ्याच बाबी आपल्याला कळतात हे लक्षात ठेवा, म्हणून उत्तर आहे वरीलपैकी सर्व. पुढे 63 नंबरचा प्रश्न. जागतिकीकरणामुळे भारतातील लघु आणि मध्यम स्वरूपाच्या उद्योगधंद्यांना कोणत्या आव्हानाला सामोरे जावे लागत आहे? जागतिकीकरणामुळे परकीय बाजारात मर्यादित संधी, उत्पादन खर्च कार्यक्षमतेने कमी करण्याचे आव्हान, स्पर्धेचा अभाव, आणि परकीय तंत्रज्ञानाची सहज उपलब्धता. 63 नंबरचा प्रश्न. जागतिकीकरण आणि लघु व मध्यम स्वरूपाचे उद्योग ज्याला आपण स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेस म्हणतो, ओके, यांना कोणतं आव्हान आहे मुख्यत्वे? आता हे परकीय बाजारातील मर्यादित संधी नाही, चुकतं आहे. स्पर्धेचा अभाव चुकतं आहे. तंत्रज्ञानाची सहज उपलब्धता चुकतं आहे, कारण की आव्हान नाही आहे. आव्हान हे आहे की उत्पादन खर्च कार्यक्षमपणे कमी करण्याचं आव्हान आहे. काय? अचिव्हिंग कॉस्ट इफिशियन्सी ज्याला आपण म्हणतो ते मुख्य आव्हान आहे, हे लक्षात घ्या. पुढे जागतिकीकरणाचे जे परिणाम म्हणतो आपण लहान उद्योगांवरचे ते. आंतरराष्ट्रीय व्यापार संघटना WTO शेतीच्या करारात खालीलपैकी कोणत्या गोष्टीचा समावेश त्यांनी केलेला नाही आहे?
बाजार माहितीत सुधारणा करणे, देशांतर्गत सूट कमी करणे, देशांतर्गत सहकार्य कमी करणे आणि निर्यात सूट वाढविणे. WTO शेती करार ॲग्रीमेंट जो ॲग्रिकल्चरवरचा ॲग्रीमेंट आहे त्याच्यात नेमकं कशाचा समावेश नाही आहे. 64 नंबरचा प्रश्न. बाजार माहितीत सुधारणा आहे, देशांतर्गत सूट कमी करायची आहे, सहकार्य कमी करायचं आहे ते आहे, मात्र निर्यात सूट वाढविणे हे याच्यामध्ये समाविष्ट नाही आहे. पुढे खालीलपैकी कोणता घटक भारतातील सुशिक्षित बेरोजगारीला जबाबदार आहे. सुशिक्षित बेरोजगारी, सदोष शैक्षणिक पद्धती, अपुरे विकास नियोजन, मानवी साधन व कौशल्य विकासाकडे दुर्लक्ष, वरीलपैकी सर्व. सुशिक्षित बेरोजगारी, एज्युकेटेड अनएम्प्लॉयमेंट जे म्हणतो आहे, कोणते फॅक्टर आहेत की जे याच्यासाठी रिस्पॉन्सिबल आहेत. 65 नंबरचा प्रश्न जर बघितलं तर मित्रांनो, डिफेक्टिव्ह एज्युकेशनल सिस्टीम ज्याला म्हणतोय, यस. इनॲडेक्विट डेव्हलपमेंट प्लॅनिंग ज्याला म्हणतोय, यस. इनॲडेक्विट अटेन्शन टू द डेव्हलपमेंट ऑफ ह्युमन रिसोर्स अँड स्किल्स, यस. तीनही मुद्दे जबाबदार आहेत, म्हणून उत्तर 4 नंबरचं. पुढे जातोय मी पुढच्या प्रश्नाकडे. उत्पन्न व्यापार शर्ती या टिंबटिंबच्या क्षमता वाढवितात. इन्कम टर्म्स ऑफ ट्रेड इन्क्रीज कॅपॅसिटी ऑफ. कशाची कॅपॅसिटी वाढवतात? निर्यात, आयात, गुंतवणूक की वरीलपैकी नाही. 66 नंबरचा प्रश्न. मित्रांनो, उत्पन्न व्यापार शर्ती ज्या असतात त्या आयातीच्या क्षमता वाढवितात, हे लक्षात घ्या. पुढे टिंबटिंब हा खर्च अनुत्पादक खर्च नव्हे असं म्हटलं गेलं आहे. इज नॉट ॲन अनप्रोडक्टिव्ह एक्सपेंडिचर. संरक्षण, प्रशासकीय, ऊर्जा की व्याज परतावा. 67 नंबरचा प्रश्न आणि उत्तर येतं आहे ऊर्जा. एनर्जी हा अनुत्पादक खर्च नाही आहे. संरक्षण खर्च अनुत्पादक आहे. प्रशासकीय ॲडमिनिस्ट्रेटिव्ह किंवा इंटरेस्ट पेमेंट अनुत्पादक आहे, अनप्रोडक्टिव्ह आहे, मात्र ऊर्जेमधून खूप काही प्रोडक्टिव्ह निघू शकतं. पुढे 68 नंबरचा प्रश्न. जागतिकीकरणामध्ये भांडवल, श्रम आणि वस्तूंचा प्रवाह हा टिंबटिंब असतो. अंडर ग्लोबलायझेशन फ्लो ऑफ कॅपिटल, लेबर अँड गुड्स आर फ्री, कंट्रोल्ड, रिस्ट्रिक्टेड की कोऑपरेटिव्ह. 68 नंबरचा प्रश्न. मित्रांनो, उत्तर याचं आहे ते म्हणजे मुक्त फ्लो आहे. हो, जागतिकीकरण आहे, नावातच आहे ग्लोबलायझेशन. पुढे राज्य सरकारच्या विकास खर्चातील एकमेव महत्त्वाचा घटक. विकास खर्चातील एकमेव महत्त्वाचा घटक शिक्षण, शेती, नागरी कामकाज, ग्रामीण प्रकल्प. राज्य सरकारच्या विकास खर्चातील एकमेव महत्त्वाचा घटक म्हणजे शिक्षण होय. कोणता? शिक्षण, अत्यंत महत्त्वाचा. पुढे 70 नंबरचा प्रश्न जो आयोगाने कॅन्सल केला होता. राज्य सरकारच्या कर्जाचे प्रमुख मार्ग या ठिकाणी सांगितले गेलेले होते, त्यावर काही आक्षेप, त्यामुळे हा प्रश्न कॅन्सल केला गेला. पुढे जातोय मी 71 नंबरच्या प्रश्नाकडे. राजीव गांधी ग्रामीण विद्युतीकरण योजना टिंबटिंबला सुरू झाली. कधी सुरू झाली आहे? RGGVY म्हणतो आपण त्याला. 2004, एप्रिल 2005, एप्रिल 2006 की एप्रिल 2007. राजीव गांधी ग्रामीण विद्युतीकरण योजना. मित्रांनो, उत्तर आहे एप्रिल 2005 मध्ये ही योजना सुरू झाली. पुढे प्रत्येक कार्यक्रमाचे ज्यामध्ये मूल्यमापन केले जाते ते टिंबटिंब अंदाजपत्रक. बघा, प्रत्येक कार्यक्रमाचे मूल्यमापन. बजेट एव्हरी प्रोग्राम हॅज टू बी इव्हॅल्युएट. काय? कायदेमंडळ, रोख, बहुआयामी की शून्य आधारित. 72 नंबरचा प्रश्न आणि याचं उत्तर होतं शून्य आधारित, ज्याला झिरो बेस बजेट असं सुद्धा आपण म्हणत असतो, ज्याच्यामध्ये प्रत्येकाचे मूल्यमापन केले जाते, प्रत्येक कार्यक्रमाचं मूल्यमापन केले जाते. पुढे जागतिक व्यापार संघटनेच्या ट्रिम्स या कराराची प्रमुख वैशिष्ट्ये कोणती आहे? ट्रिम्स, TRIMS. ट्रिमचा फुल फॉर्मही तुम्हाला माहीत असला पाहिजे. यामध्ये म्हटलं गेलं विदेशी भांडवलावरील सर्व निर्बंध काढून टाकणे. पुढे गुंतवणुकीच्या कोणत्याही प्रकारावर निर्बंध न लादणे. कच्चा माल व भागावरील आयात मुक्त करणे. विदेशी गुंतवणूकदारांना देशी गुंतवणूकदारांप्रमाणे समान हक्क गुंतवणुकीमध्ये देणे. जागतिक व्यापार संघटनेच्या ट्रिम्स करारासंदर्भात द मेन फीचर ऑफ ट्रिम्स ॲग्रीमेंट ऑफ WTO या संदर्भात हे विधानं आहेत. 73 नंबरचा प्रश्न. मित्रांनो, प्रमुख वैशिष्ट्य बघितले. पहिलं, विदेशी भांडवलावरचे निर्बंध काढून टाकायचे. यस, सर्वच निर्बंध काढून टाकायचे. गुंतवणुकीच्या कोणत्याही प्रकारावर निर्बंध लादायचे नाही आहे. बरोबर. कच्चा माल व भागावरील आयात मुक्त करायची. यस, बरोबर.
विदेशी गुंतवणूकदारांना देशी गुंतवणूकदाराप्रमाणे समान हक्क गुंतवणुकीमध्ये द्यायचे. यस, बरोबर उत्तर येत आहे वरील सर्व बरोबर. 74 नंबरचा प्रश्न नीट बघा. या ठिकाणी हा प्रश्न कॅन्सल केलेला आहे. कोणती घटनादुरुस्ती त्याच्यानुसार लक्षणीय बदल घडून आले. 74 नंबरचा प्रश्न कॅन्सल आहे. पुढे आपण जातो आहोत 75 नंबरच्या प्रश्नाकडे. सन 2011-12 या वर्षाकरिता नियोजन आयोगाच्या अंदाजानुसार दारिद्र्याच्या मोजमापासंदर्भात पुढील राज्य घटत्या क्रमाने लावा. 2011-12चं तेव्हाचा अंदाज आहे. आता तेव्हाचं उत्तर काय होतं ते तुम्हाला सांगतो. मात्र आता लेटेस्ट रिपोर्ट किंवा लेटेस्ट डाटा त्यानुसार तुम्हाला तयार राहावे लागेल. इथे 75चं उत्तर हे 3 दिलेलं होतं. म्हणजे उतरता घटता क्रम जर म्हटलं तर इथे बिहार, त्याच्यानंतर ओडिशा, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश असा हा घटता क्रम या ठिकाणी होता. पुढे भारतात सेवा कर टिंबटिंब रोजी लावण्यात आला. म्हणजे ज्याला आपण GST म्हणतोय. समजा सर्व्हिस टॅक्स नाही, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स वेगळा, हा फक्त सर्व्हिस टॅक्स जुन्या काळात जो लागू केला गेला होता. कधी 93, 94, 95, 96, 76 नंबरचा प्रश्न. आणि याचं उत्तर आहे 1 जुलै 1994. ओके, सर्व्हिस टॅक्स 94ला. पुढे 5व्या पंचवार्षिक योजनेचा अंतिम मसुदा कोणी तयार केला होता? 5वी योजना. बघा प्रश्न कसा येऊ शकतो. अंतिम मसुदा कोण तयार करते अशा स्वरूपाचा प्रश्न तुम्हाला विचारला गेलेला आहे. हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. 77 नंबरचा प्रश्न आहे आणि उत्तर याचं सी सुब्रमण्यम, अशोक मेहता, मोहन दारिया, DP धर. 5वी योजना. कालावधी निश्चितच तुम्हाला माहीत असावा. या ठिकाणी ही योजना याचा अंतिम आराखडा DP धर यांनी तयार केलेला आहे. पुढे उदारीकरण, खाजगीकरण, जागतिकीकरण हे 3 टिंबटिंबाचे खांब आहेत. कशाचे? सहकाराचे, भांडवलशाहीचे, नवीन आर्थिक धोरणाचे की वरीलपैकी नाही. 78 नंबरचा प्रश्न. आणि नवीन आर्थिक धोरणाचे हे 3 खांब आहेत हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. पुढे कर संक्रमण हे टिंबटिंबशी संबंधित आहे. टॅक्स शिफ्टिंग रेफर्स टू कर टाळणे, कर लादणे, एकाकडून दुसऱ्याकडे कर संक्रमित होणे यापैकी नाही. कर संक्रमण कशाशी संबंधित आहे? 79 नंबरचा प्रश्न. आणि याचं उत्तर जर बघितलं तर ते आहे एकाकडून दुसऱ्याकडे कर संक्रमित होणे. शिफ्टिंग टॅक्स बर्डन फ्रॉम वन पर्सन टू अनदर अशा स्वरूपाचं उत्तर याचं आहे. पुढे पायाभूत सुविधांमधील गुंतवणूक ही खालील कोणत्या गोष्टींकडे नेते? पायाभूत सुविधांमध्ये जर गुंतवणूक केली तुम्ही, इन्व्हेस्टमेंट इन इन्फ्रास्ट्रक्चर लीड्स टू विच ऑफ द फॉलोइंग कशाकडे ती नेते आहे? उत्पादनात घट, स्पर्धाशक्तीत घट, दारिद्र्यात घट की दारिद्र्यात वाढ. 80 नंबरचा प्रश्न आहे. आणि मित्रांनो याच्यात जर आपण गुंतवणूक केली तर दारिद्र्यामध्ये घट होते हे लक्षात घ्या. पुढे जागतिक व्यापार संघटनेच्या सभासद देशांना शेती क्षेत्रासाठी पैशाच्या स्वरूपात वार्षिक पातळीवर मदत म्हणून खालीलपैकी कोणती सवलत देण्यास परवानगी आहे? शेती क्षेत्रासाठी ओके, अंबर बॉक्स सपोर्ट, ब्ल्यू बॉक्स सपोर्ट, ग्रीन बॉक्स सपोर्ट, रेड बॉक्स सपोर्ट. ते पेट्यांसंदर्भातल्या कन्सेप्ट आपण बघितलेले आहे. ओके, पेटी कोणती पेटी, ब्ल्यू बॉक्स काय आहे, अंबर बॉक्स काय आहे, ग्रीन बॉक्स काय आहे. आपलं तुम्हाला मी आपले सगळे लेक्चर याच्यावर झालेले आहे. अर्थव्यवस्थेवर क्रमिक पुस्तकावरील असेल, इतर काही महत्त्वाचे आपण नोट्स काढलेले आहेत त्यावरील लेक्चर्स असतील, सगळे लेक्चर्स आपण घेतलेले आहेत. STRCP ॲप्लिकेशनवर तुम्हाला PSI SOचा पूर्व आणि मुख्य परीक्षेसाठीचा कोर्स अवेलेबल आहे. निश्चितच तुम्ही एक अभ्यासू विद्यार्थी असाल, तुम्हाला गरज असेल मार्गदर्शनाची, तर तो कोर्स जॉईन करू शकता. तिथे तुम्हाला सगळ्या नोट्ससुद्धा भेटतील. अर्थशास्त्राच्या ई-बुक स्वरूपात आपण नोट्स तुम्हाला दिलेले आहे. त्याच्यात इतरही पॉलिटी असेल, मराठी व्याकरण असेल किंवा सगळ्या विषयांच्या नोट्स तुम्हाला भेटणार आहेत. मग इथे काय नेमकं शेती क्षेत्रासाठी जी सवलत आपण म्हणतोय ती नेमकी कशाशी संबंधित आहे? 81 नंबरचा प्रश्न. आणि उत्तर आहे अंबर बॉक्स सपोर्ट. अंबर बॉक्स लक्षात ठेवा. ओके, पुढे जातोय मी 82 नंबरचा प्रश्न. खालील विधानांवर विचार करा. नीती आयोगाने 2 ऑक्टोबर 2014 पासून नियोजन आयोगाची जागा घेतली. अरविंद पनगडिया हे त्याचे उपाध्यक्ष आहेत. विकास प्रक्रियेत तळातून शिखराकडे असा दृष्टिकोन त्याने स्वीकारला आहे. नीती आयोगावर हा प्रश्न आला आहे आणि नीती आयोगावर आता दरवर्षी येतच राहणार आहे प्रश्न, हे लक्षात ठेवा. सगळ्या अँगलने नीती आयोगाचा अभ्यास करून ठेवा. इथे आता तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, नीती आयोगाची स्थापना तारीख ही चुकीची आहे. त्याच्यामुळे पहिलं विधान तर चुकीचं होतं.
तेव्हाचे उपाध्यक्ष बरोबर होते म्हणून दुसरं विधान या ठिकाणी बरोबर दिलं होतं. आणि विकास प्रक्रियेमधून तळाकडून शिखराकडे ज्याला म्हणतो ना आपण, बॉटम अप अप्रोच ज्याला म्हटला जातो, तो दृष्टिकोन होता हे लक्षात ठेवा. म्हणजे इथे बी आणि सी बरोबर होता. आता सध्याचे उपाध्यक्ष कोण आहेत नीती आयोगाच्या? नीती आयोगाची स्थापना कधी झाली होती आणि सगळ्यात महत्त्वाचं नीती आयोगाचा फुल फॉर्म काय आहे याचे उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये तुमच्याकडून अपेक्षित आहे. तुमच्याकडून म्हणजे हुशार विद्यार्थी मित्रांकडून. हुशार मित्र, किमान तुम्ही तुमच्या वहीमध्ये नोटिंग करून घ्या, नंतर शोधण्याचा प्रयत्न करा. पुढे मी जातोय, फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी अँड बजेट मॅनेजमेंट बिल FRBM. प्रत्येक वर्षी FRBMवर प्रश्न विचारला गेलेला आहे. मात्र आपल्यात जे प्रीचा अभ्यास करू करू म्हातारे झाले त्यांना FRBMचा फुल फॉर्म विचारला तरी सांगता येत नाही. म्हणजे आम्ही काय अभ्यास करतो हे आम्हाला कळत नाही बरेच वेळेस. आम्हाला ती बघावं लागेल. त्याचे उद्दिष्ट इथे म्हटलं होतं की महसुली तुटीचे उच्चाटन करणे, राजकोषीय तूट कमी करणे, वाढत्या सार्वजनिक खर्चाला आळा घालणे, संरक्षण खर्चामध्ये कपात करणे. 83 नंबरचा प्रश्न. 83चं उत्तर जर बघितलं या ठिकाणी तर महसुली तुटीचे उच्चाटन हे आहे, राजकोषीय तूट कमी करणे हे आहे आणि वाढत्या सार्वजनिक कर्जास आळा घालणे सुद्धा आहे. संरक्षण खर्चातील कपातीशी इथे काही घेणं देणं नव्हतं. 3 नंबरचं उत्तर. पुढे खालीलपैकी कोणती बाब व्हॅटचे वैशिष्ट्य दर्शविते? बघा, व्हॅट संदर्भातला हा प्रश्न आहे. फीचर्स ऑफ व्हॅट. व्हॅट हा वस्तूच्या विक्रीवर लावला जातो. व्हॅट हा फक्त विक्रीच्या वेळेला वसूल केला जातो. व्हॅट हा वस्तूची विक्री किंमत आणि खरेदीच्या किमतीच्या फरकावर लावला जातो. वरील सर्व. 84 नंबरचा प्रश्न आणि याचं उत्तर होतं वरीलपैकी सर्व. आता व्हॅटऐवजी आपण GST हा ॲक्ट आणलेला आहे, तेही तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल. व्हॅटमध्ये कोणत्या त्रुटी होत्या त्यावरही तुम्हाला वाचन करावं लागेल, नोट्स बनवावे लागतील. पुढे नियोजन आयोगाऐवजी कार्यान्वित केला जो नीती आयोग आहे त्याची मुख्य भूमिका काय आहे? ओके, मेन रोल असं त्याला इंग्लिशमध्ये म्हटलं गेलं आहे. पहिलं आहे मूल्य शिक्षण देणे, दुसरं आहे केंद्र आणि राज्य सरकारमधील वित्तीय संबंध सुधारणे, तिसरं आहे सरकारला धोरणात्मक व तांत्रिक बाबी संबंधी सल्ला देणे आणि चौथं आहे भारताला एक महान राष्ट्र बनविणे. 85 नंबरचा प्रश्न आणि या सर्वात अचूक जर इथे बघितलं तुम्ही, सरकारला धोरणात्मक आणि तांत्रिक बाबीसाठी जो सल्ला देणं म्हणतो आपण, टू प्रोव्हाइड गव्हर्नमेंट विथ रिलेव्हंट स्ट्रॅटेजिक अँड टेक्निकल ॲडव्हाईस, ते उत्तर या ठिकाणी येतं आहे. पुढे 86 नंबरचा प्रश्न, सरकारचा कायदा आणि सुव्यवस्था यावरील खर्च हा टिंबटिंब आहे. कायदा आणि सुव्यवस्थेवरील खर्च जो आहे तो काय आहे? उत्पादक खर्च, अनुत्पादक खर्च, भांडवली खर्च की यापैकी नाही? 86 नंबरचा प्रश्न या ठिकाणी तुम्ही बघता आहात. कायदा आणि सुव्यवस्थेवरील खर्च जो असतो मित्रांनो तो अनप्रोडक्टिव्ह एक्सपेंडिचर असतो, त्याला आपण अनुत्पादक खर्च असं म्हणत असतो. लॉ अँड ऑर्डरवरील खर्च. पुढे करेतर महसूल खालीलपैकी कोणत्या स्रोतातून येतो? करेतर महसूल चलन, नाणी पाडणे, टांगसाळ, व्याज पावती, लाभांश, बाकी करेतर महसूल आणि वरीलपैकी सर्व. करेतर महसूल कोणत्या स्रोतातून येतो आहे? 87 नंबरचा प्रश्न. मित्रांनो, करेतर कराव्यतिरिक्त जर बघितलं, चलन, नाणी पाडणे, टांगसाळ यस इथूनही येतोय, व्याज पावती आणि लाभांश इथूनही येतोय, बाकी करेतर महसूल नॉन टॅक्स रेव्हेन्यू जो म्हणतो तिथूनही येतोय, वरीलपैकी सर्व. 4 नंबरचं उत्तर. पुढे 88 नंबरचा प्रश्न. अप्रत्यक्ष करांचा समाजावर टिंबटिंब परिणाम होतो. अप्रत्यक्ष इनडायरेक्ट टॅक्सेस हॅव डॅश इफेक्ट ऑन द सोसायटी. इनडायरेक्ट टॅक्सेसचा काय परिणाम होतो आहे? पुरोगामी, न्याय्य, प्रतिगामी की प्रमाणशीर? अप्रत्यक्ष कराचा समाजावर काय परिणाम होतो आहे? अत्यंत इंटरेस्टिंग प्रश्न आहे मित्रांनो. याचा प्रतिगामी रिग्रेसिव्ह असा परिणाम होतो आहे. 88 नंबरचा प्रश्न. प्रतिगामी शब्दाचा अर्थही समजून घेण्याची गरज आहे. रिग्रेसिव्ह म्हणतोय आपण त्याला. पुढे सेवा क्षेत्रामध्ये चर्चा करून बहुउद्देशीय नियम कायदेशीररित्या हुकूम देऊन कोणी दिले? ओके, सेवा क्षेत्रात या ठिकाणी जर बघितलं तुम्ही, जागतिक बँक, WTO, IMF आणि मध्यवर्ती बँका. 89 नंबरचा प्रश्न आहे आणि इथे जागतिक व्यापार संघटना असं म्हटलेलं आहे. ओके, बहुउद्देशीय नियम ते रूल्स कोणी बनवले? जागतिक WTO. पुढे वित्त कमिशनचे कार्य, फायनान्स कमिशन, द फंक्शन ऑफ फायनान्स कमिशन हे राष्ट्रपतींना कोणत्या बाबतीत शिफारशी करणे आहे? वित्त कमिशन कोणत्या शिफारशी करते राष्ट्रपतींना? मुख्यत्वे पहिलं, कराच्या उत्पन्नातून राज्य सरकार व केंद्र सरकारांना वाटणी करणे. दुसरं, केंद्राच्या अनुदानातून राज्य उत्पन्न प्रदानाची तत्त्वे ठरविणे. तिसरं, दुसरे कोणत्याही प्रकारांचे राज्य सरकार व केंद्र शासन यातील वित्तीय संबंधाशी संबंधित आहे किंवा निगडीत आहे? वरीलपैकी सर्व. 90 नंबरचा प्रश्न. उत्तर आहे इथे 2, म्हणजेच डी फक्त. डी म्हणजे काय? वरीलपैकी सर्व.
एकतर वाटणी करायची आहे, प्रदानाची तत्त्वही ठरवायची आहेत आणि काही केंद्र राज्य संदर्भात वित्तीय संबंध असतील त्याच्या बाबतीत सुद्धा काही बाबी आहेत त्या करायच्या आहेत वित्त आयोगाला. वित्त आयोगाचं कलम निश्चित तुमचं तोंडपाठ असेल असं अपेक्षित आहे. राज्य सरकारचे महत्त्वाचे महसुलाचे टिंबटिंब हे मार्ग आहेत. काय? राज्य सरकारचे स्वतःचे कर, म्हणजे राज्याला महसूल कुठून भेटतोय? स्वतःचे कर, केंद्र शासनाच्या महसूल उत्पन्नातील राज्य सरकारचा वाटा, केंद्र सरकारचे अनुदाने आणि इतर मदत, राज्य सरकारचा कराच्या स्वरूपात नसलेला महसूल. कराच्या स्वरूपात नसलेला महसूल, प्रत्येक शब्दाला अर्थ आहे. 91 नंबरचं जर बघितलं तुम्ही तर उत्तर या ठिकाणी आहे वरीलपैकी सर्व. सगळे स्वतःचे कर आहे, केंद्राचं याच्यातून महसुलाचा वाटा भेटतो तो आहे, केंद्र सरकार काही अनुदाने देतं ते आहे, आणि कराव्यतिरिक्तही काही महसूल आहे राज्याचा तोही आहे. हे सगळे राज्य सरकारचे इन्कम आहेत. पुढे जागतिक व्यापार संघटनेच्या सर्वसाधारण परिषदेच्या अंतर्गत खालील समित्या कार्यान्वित आहेत. जनरल काउन्सिलच्या अंतर्गत जे काही समित्या कार्यान्वित आहे त्यामध्ये व्यापार व विकास परिषद, वस्तुविषयक व्यापार परिषद, सेवाविषयक व्यापार परिषद. 92 नंबरचा प्रश्न जर तुम्ही बघितला तर उत्तर काय येतं आहे? 92चं उत्तर आहे या ठिकाणी व्यापार व विकास परिषद नाही आहे इथे कार्यान्वित, हे लक्षात घ्या. वस्तुविषयक आणि सेवाविषयक परिषद हे लक्षात राहू दे. वस्तू काउन्सिल फॉर ट्रेड इन गुड्स आणि काउन्सिल फॉर ट्रेड इन सर्व्हिसेस एवढे दोनच आहे. वस्तू आणि सेवा दोन बाबी त्या लक्षात घ्या. पुढे आपण जातो आहोत जकाती आणि व्यापाराबाबतच्या सर्वसाधारण कराराऐवजी ज्याला आपण गॅट म्हणायचो त्याच्याऐवजी जागतिक व्यापार संघटना ज्याला आपण WTO म्हणतो ही कधी अस्तित्वात आली? 93 नंबरचा प्रश्न आहे. 1957, 1991, 1995, 1996. WTO गॅटऐवजी मित्रांनो 1 जानेवारी 1995 या दिवशी ही संघटना अस्तित्वात येते आहे. गॅटचा फुल फॉर्म निश्चितच तुमच्याकडून अपेक्षित आहे. 94 नंबरचा प्रश्न, भारताच्या आयातीतील 1951 नंतरचा जो बदल आहे तो कोणत्या कारणांनी झाला? आयाती बाबतीत पहिलं म्हटलं औद्योगिकरणाच्या जलद गतीने होणाऱ्या वाढीमुळे लागणारी भांडवली वस्तू आणि कच्च्या मालाची आयात. दुसरं उदारीकरणामुळे निर्यातीला लागणारी वाढती कच्च्या मालाची आयात. तिसरं अन्नधान्याची व इतर ग्राहक वस्तूंची कमी होणारी आयात. आणि चौथं तेलाच्या जागतिक किमतीमध्ये होणारी लक्षणीय वाढ. आयातीत जे बदल झाले 1951 नंतर त्याच्या मागील कारणं या ठिकाणी तुम्हाला विचारली गेली होती. 94 नंबरचा प्रश्न. आणि मित्रांनो तुम्ही जर व्यवस्थित बघितली ही सगळी कारणं, औद्योगिकरण, उदारीकरण, ग्राहक वस्तूंची कमी, तेलाच्या वाढत्या किमती, हे सगळेच या ठिकाणी कारणं योग्य आहेत, म्हणून उत्तर 4 नंबरचं. पुढे 5 नंबरचा प्रश्न, नवीन प्रत्यक्ष कर कोड ज्याला DTC असं म्हटलं गेलं होतं, डायरेक्ट टॅक्स कोड म्हटलं गेलं होतं, यामध्ये बहुतेक कोणते कर माफ केलेले उत्पन्न काढून टाकले असं म्हटलं आहे. आता ही प्रत्यक्षात ही आली नाही ही कल्पना, पण तेव्हाच्या काळात हे प्रश्न विचारले गेले. युलिप, इक्विटी लिंक म्युच्युअल फंड, मुदत ठेवी, नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट्स. 95 नंबरचा प्रश्न, या ठिकाणी जर बघितलं तुम्ही बहुतेक कोणते माफ केले उत्पन्न काढून टाकले तर हे सर्वच म्हणून आपल्याला बघावे लागतात. उत्तर नंबर 3 आहे ABCD. 96 नंबरचा प्रश्न आपण पुढे बघतो आहोत. विविध परिणाम दारिद्र्य निर्देशांक ज्याला मल्टी डायमेन्शन पॉवर्टी इंडेक्स म्हणतो आहे आपण, तो कोणी मांडला असं म्हटलं आहे? जागतिक बँक, मानव विकास अहवाल 2010, नियोजन मंडळ, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. 96 नंबरचा प्रश्न आणि याचं उत्तर आहे मानव विकास अहवाल 2010 यांनी हा मांडलेला आहे. पुढे भारतातील नागरी विमान वाहतुकीच्या मर्यादा काय आहे? नागरी विमान वाहतुकीच्या मर्यादा, चालविण्याचा अधिक खर्च, परकीय पुरवठादारावर अधिक अवलंबून राहणे, अपुरे प्रशिक्षित मनुष्यबळ. 97 नंबरचा प्रश्न आहे. आणि मित्रांनो याचं उत्तर जर आपण बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की नागरी वाहतूक, विमान वाहतूक हे चालवण्याचा अधिक खर्च बरोबर आहे, परकीय पुरवठादारावर खूप अवलंबून आहोत आपण बरोबर आहे, आणि आपल्याकडे जे मनुष्यबळ आहे त्याला पुरेसं प्रशिक्षण म्हणावं तसं नाही आहे. उत्तर 4 नंबर ABC बरोबर. पुढे खालीलपैकी कोणते खर्च राज्य सरकारच्या वाढत्या खर्चाला कारणीभूत आहे? राज्याचा खर्च वाढवण्यामध्ये काय कारणीभूत आहे? मुख्यत्वे नागरी प्रशासनाचा विस्तार, वाढत्या किमती आणि राहणीमान खर्चामुळे झालेला वाढीव पगार, सरकारचं शिक्षण व सार्वजनिक आरोग्यावर होणारा खर्च आणि विकास खर्चातील वाढ. 98 नंबरचा प्रश्न जर बघितला
तर काय दिसतंय तुम्हाला? नागरी प्रशासन, एक्सपान्शन ऑफ सिव्हिल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ज्याला आपण म्हणतोय त्याचा खर्च आहे, बरोबर. वाढत्या किमती आणि राहणीमान त्याच्यामुळे पगार वाढवले गेले, पगार भरमसाठ वाढत आहेत. हायर सॅलरीज अँड वेजेस. सरकारचं शिक्षण आणि सार्वजनिक आरोग्यावरचा खर्च, आरोग्य आणि शिक्षण आणि विकास खर्च हे सगळं वाढ झालेलं आहे. आणि इथे जर बघितलं 98चं उत्तर 1 आहे. पुढे आपण जातो आहोत 99 नंबरचा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या घटकाचा भारताच्या आर्थिक नियोजनाच्या दीर्घकालीन उद्दिष्टांमध्ये समावेश होतो? बघा, आर्थिक नियोजनाच्या दीर्घकालीन उद्दिष्टामध्ये स्वयंपूर्णता, आर्थिक विषमता कमी करणे, दारिद्र्य निर्मूलन, वरीलपैकी सर्व. आर्थिक नियोजनाचं दीर्घकालीन उद्दिष्ट कोणतं आहे? 99 नंबरचा प्रश्न. स्वयंपूर्णता यस दीर्घकालीन आहे. आर्थिक विषमता कमी करणे दीर्घकालीन आहे. दारिद्र्य निर्मूलन दीर्घकालीन आहे, म्हणून उत्तर 4. पुढे भारतातील बेकारीसाठी खालीलपैकी कोणते कारण हे महत्त्वाचे नाही? बेकारीसाठी कोणती कारणं आहेत? कामगारांची वाढती संख्या, अयोग्य तंत्रज्ञान, प्रभावी मागणीची कमतरता, कामगारांसाठीचा संरक्षित कायदा. उत्तर काय आहे? बेकारीसाठी कोणतं कारण नाही. आता कामगारांची वाढती संख्या याच्यामुळे बेकारी होते का? यस होते. अयोग्य तंत्रज्ञान यस त्याच्यामुळे होते. कामगारांसाठीचा संरक्षित कायदा यस त्याच्यामुळे होते. मात्र याला प्रभावी मागणीची कमतरता हे कारण आपल्याला म्हणता येणार नाही, कारण मागणी आहे आपल्याकडे. ते उत्तर या ठिकाणी म्हणजे ते चुकीचं कुठेतरी वाटते, म्हणून आपलं उत्तर आहे 3 नंबरचं. हे महत्त्वाचं नाही आहे कारण. ओके मित्रांनो, अशा पद्धतीने आपण या ठिकाणी STI मुख्य 2015चा पेपर बघितलेला आहे. तुम्हाला हे सगळ्या PDF जे आहे ते आपलं MPSC स्पर्धा विश्व नावाचं जे टेलिग्राम चॅनल आहे, ज्याची लिंकही तुम्हाला खाली देतोय, त्या ठिकाणी भेटून जातील या सगळ्या PDFs. निश्चित त्यांचा अभ्यास करा आणि या ठिकाणी मुख्य परीक्षेसाठी तयार राहा. चला, व्हिडिओ आवडत असेल नक्की लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला क्लिक करून ठेवा, जेणेकरून याच्या पुढे जे आपण लेक्चर टाकणार आहोत ते सगळे तुम्हाला मिळत राहतील. इथे आपण थांबूया. धन्यवाद.